गिरीश महाजन आणि उदय सामंत नाशिकमध्ये एकत्रित बैठक घेणार। उर्वरित अर्जासंदर्भात चर्चा करून निर्णय घेणार। सूत्रांची माहिती, नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेविरोधात भाजपचे बंडखोर गोकुळ गीतेंमध्ये लढत। काल फोनवरून बोलणं झाल्यानंतर गोकुळ गीतेन नॉट रिचेबल। गोकुळ गीतेंची भेट घेऊन अर्ज माघारीसाठी विनंती करणार। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। जळगावमध्ये भाजप विरोधात शिवसेनेचा बंडखोर रिंगणामध्ये। नाशिकमधील अडचण सुटली की जळगावात देखील अडचण दूर होईल। जळगावातील महायुतीच्या बंडखोरीवरून महाजनांची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध। पुण्यासह ठाणे, रायगड, यवतमाळ, चंद्रपूर आणि अहिल्यानगरची जागा बिनविरोध। महाविकास आघाडीवर मात्र नामुष्की। 8 उमेदवारांची माघार। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं अल्पशा आजारानं निधन। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये थोपटे यांनी अखेरचा श्वास घेतला। भोरमधील एसटीएम कॉलेज ग्राउंडवरती अंत्यसंस्कार केले जाणार। नीट परीक्षा पूर्वतयारी संदर्भात आज वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा बंगल्यावर आज आढावा बैठक। 22 जूनला नीटची फेर परीक्षा होणार। दौंड गर्भलिंग निदान प्रकरणी तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून विशेष पथक। 30 ते 40 हजारात गर्भनिदान केल्याचं समोर आलं होतं। सोशल मीडियावरती गर्भलिंग निदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण उघडकीस। पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे अत्यंत चांगले मित्र। भारताने अनेक वर्ष व्यापारामध्ये अमेरिकेचा फायदा घेतला, मात्र आता परिस्थिती पूर्णपणे उलट आहे। अमेरिका भारताकडून भरपूर पैसा कमावतेय। प्रमुख अर्थव्यवस्थांवर अतिरिक्त शुल्क आकारल्यानंतर ट्रम्प यांचं विधान। उद्या मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याची शक्यता। मुंबईमध्ये 11 जूनला मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज। राज्यात बहुतांश ठिकाणी संध्याकाळी मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम राहणार। कल्याण डोंबिवलीकरांवर पाणी संकटाचं सावट। उल्हास नदीची पाणी पातळी घटल्यानं जलउपसा केंद्रातील पंपिंग बंद। परिणामी अनेक भागांचा पाणीपुरवठा कालपासून ठप्प।